नमस्कार मैत्रिणींनो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काल ना मी पेपर कटिंग केलेलं कटोरीचं 34 इंच मापाचं. तर त्याच मापाचं मी पेपर कटिंग केलं ना. आता त्याच मापाचं ब्लाऊज शिवणार आहे मी. आणि इथं सर्वात प्रथम मी आता कटिंग करून घेणार आहे ब्लाऊज पीस. आणि इथं बघा मी सगळं हे करून घेते, म्हणजे वरती अस्तरवर ठेवून घेते सगळे माप आणि कटून घेते. बॅक घेते, साईड पीस घेते, कटोरीचं माप वगैरे सगळं असं लावून घेते. आणि कपला पेपर हालायला नाही पाहिजे म्हणून टचपिन लावून घेते सगळीकडे. आणि इथं बघा मी पेपर अस्तरवर ना सगळं पेपर लावून घेते आणि ना चौकने आखून कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीस पण कट करून घेणार आहे, चौकनी पण आखून घेणार आहे. आखून घेते, एक पार्ट आखून घेणार आहे आणि लगेच एक पार्ट कट करून घेणार, असं करणार आहे. सगळीकडे आता चोकून आखून घेते चौकने. आखून झाल्यानंतर साईड पीसला ना 1/2 इंच जास्त मार्जिन ठेवून कट करणार आहे, कारण की ते कटोरीमध्ये 1/2 इंच जाणार शिवायला, त्याच्यासाठी जास्त मार्जिन ठेवायचं. इथं सगळं चौकनी मी आखून घेते आणि आखून झाल्यानंतर मग कटिंग करून घेते. आणि ही माझी पद्धत कशी आहे नक्की सांगा, कारण की कसं असतं सगळ्यांची प्रत्येकाची ना कटिंग करायचं किंवा पेपर कटिंग करायचं, ब्लाऊज कटिंग करायचं, सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धत असते. आणि माझी कशी आहे, सोपी आहे का अवघड हे पण मला सांगा कमेंटमध्ये. कारण की कसं हे मी सोप्या पद्धतीने करते आणि मला जसं कळतं तसं त्या भाषेत मी सांगते. हा चॅनल आहे ना, माझं नवीन चॅनल आहे लक्ष्मी फॅशन डिझायनर. आणि ह्याच्यासाठी मी स्टार्टिंगपासून सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे डायरेक्ट मध्येच बोटने घ्यायचं किंवा मध्येच हायफाय डिझाईन वगैरे घ्यायचं असं करणार नाही. मला बेसिकपासून करणार, सुरुवातीपासून. म्हणजे आता तुम्हाला मी दाखवलं की आरीवर्कचं पण बेसिकपासून दाखवणार आहे, एक स्टेप बाय मी असं सांगणार आहे. कारण की कसं हे माझं नवीन चॅनल आहे, डायरेक्ट मी सगळं ॲड केलं तर असं होत नाही ना. त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप मी सांगत जाईल. आणि पहिल्या स्टार्टिंगला कसं पिकोफॉल पण स्टार्टिंगपासूनच सांगणार आहे, जसं पिकोफॉल असू दे किंवा ब्लाऊज. आता मी ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलं आहे कटिंग 2x2चं कटिंग पण दाखवलं आणि शिलाई पण दाखवले. आणि मध्ये मी प्रिन्सेस कट मिनी ब्लाऊज ना कटिंग करून व्हिडिओ अपलोड केलेला ना, तो डायरेक्ट होतो ना. त्याच्यासाठी मी बेसिकपासून म्हणजे स्टार्टिंगपासून मी एक 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 व्हिडिओ अपलोड करत जाईल. जसं 2x2चा ब्लाऊज किंवा अस्तरचा नॉर्मल गोल गळा, चौकोन गळा, मग असे नॉर्मली जे बेसिक आहेत ते व्हिडिओ अपलोड करत जाईल. मग डिझाईनचे अपलोड करणार, डायरेक्ट डिझाईनचे अपलोड करणार असं नाही. हे कसं माझं नवीन चॅनल आहे, ह्याच्यासाठी मी थोडं हळूहळू प्रयत्न करते जास्तीत जास्त. मधीच असं कोणचं हे टाकणार नाही. आणि तुम्हाला माझे ब्लाऊज बघायचं असेल नवीन नवीन तर ते पण व्हिडिओ मी अपलोड करत जाईल, कारण की त्याच्यात पण थोडं थोडं काम राहिलं आहे, ते पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. आणि मी आता या अस्तरला ना पेपर ठेवूनच मी कटिंग केलं, कारण की चोकनी पण आखून घेतलं आणि पेपरनी पण कटिंग केलं. कारण की पेपरवाला दाब देऊन कटिंग केलं ना परफेक्ट कटिंग होतो असा. त्याच्यासाठी मी तसंच करते, कारण की हे मला सोपं पडतं आहे आणि पेपर हालत नाही काय नाही म्हणून टचपिन लावते आणि मी असंच पेपर करते. आणि तसं नॉर्मली असं केलं तरी चालेल, चोकनी आखून घ्यायचं आणि पेपर काढायचं, नंतर कटिंग करून घेतलं तरी चालेल. मी असंच करते. पेपर ठेवून ब्लाऊज कटिंग करून झालं, अस्तर किंवा ब्लाऊज पीस असं कटिंग करून झालं की ते पेपर परत फोल्ड करून ना पॅकेटमध्ये घालून ठेवते. मग ते काही खराब होत नाही, फाटत नाही, काही होत नाही, परत यूज करता येईल. आता हे कसं मी माझ्या मापाचं काढलं आहे. आणि आता मला प्रत्येक ब्लाऊज शिवायचा असला ना, कोणचा पण कटोरी किंवा फक्त भाई वाढवायची, मला भाई मोठी पाहिजे तर फक्त भाई वाढवायची, बाकी सगळं तसंच ठेवायचं. आणि भाई आता हे 4x4चं भाई आहे ना, आता नेक्स्ट व्हिडिओ मी ती तुम्हाला दाखवेल की भाई कशी वाढवायची, कोणत्या पद्धतीने वाढवायचं त्या पद्धतीने मी सांगणार आहे. आणि आता बघा मला भाई कसं 10ची पाहिजे, मग त्या हिशोबाने हाच पेपर ठेवायचा, फक्त भाई वाढवायची आणि ह्याच्यात नुसारच पेपर कटिंग करून घ्यायचा. आज तर बघा माझं सगळं कटिंग करून झालंय. आता काय राहिलं, कटोरी आणि ना भाई राहिले. त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवर ठेवून ते पण सगळं कटिंग करून घेते.
हे ब्लाऊज पीस आहे ना सिल्कमध्ये आहे आणि ह्याच्यावर अस्तर ठेवून ना कटिंग करणार आहे आणि जास्त जास्त कटिंग करणार आहे, कट टू कट नाही करणार आहे, थोडंसं मार्जिन ठेवून असं कटिंग करणार आहे सिल्कमध्ये. आणि शिवताना मागं पुढे होते म्हणून त्या हिशोबाने मी आता थोडं जास्त ठेवून कटिंग करणार आहे. गळा आहे ना नॉर्मल गोल नाहीतर चौकोन असं ठेवणार आहे आणि ते शिवतानाच मी कट करणार आहे गळा, तो म्हणून तसं ठेवणार आहे, त्याला आता कट नाही करणार. आता त्याच्यावर मार्जिन घेऊन केवढा मापाचा मला गळा पाहिजे त्या मापानुसार किंवा डीप असं ह्या जणांना. मला कसं डीप खूप डीप लागतं, मला जास्त असं छोटा गळा नाही लागत, मोठा 10च्या नंतर खालीच आवडतं मला गळा 10. आणि प्रत्येक ब्लाऊज आहे ना माझा 10चाच आहे गळा, बॅक साईडचा गळा, त्याच्यासाठी आणि डीप लागतो म्हणून तो नंतर विचार करून जेवढं डीप लागतं त्यानुसार मी आता करणार आहे. आता फक्त मी ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवणार आहे. ब्लाऊज पीस आहे ना माझं सगळं कटिंग करून झालं आहे. आता मी बांधून ठेवते एकावर एक टाकून, म्हणजे एक बांधून ठेवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.